हर हर महादेव. मी चंद्रशेखर राणे, रुद्रनाथ फाउंडेशनचा संस्थापक. मी सगळ्यांकडे प्रार्थना करतोय. हे स्फटिक शिवलिंग म्हणून तुम्हाला जे माहिती आहे, हे आपलं रुद्रनाथ फाउंडेशनच्या ध्यान मंदिरामध्ये ध्यानाची जी शेड आहे तिकडे आपण स्थापित केलेलं आहे. आपण 5 वर्षापासून ध्यान मार्ग, योग मार्ग हा शिकवतोय लोकांना. आपण निशुल्क शिकवतोय. लोकांकडून आपण 1 रुपयाही घेत नाहीये. तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आणि तुमच्याकडे प्रार्थना करण्याची ही वेळ येईल मला असं वाटलं नव्हतं. सर्व शिवभक्तांना माझी एक रिक्वेस्ट आहे. काही तक्रार करते, आम्हाला खूप छळतायत, अशी धमकी दिली जाते आहे. काही शिवपिंडी खंडित करू, शिवपिंडी इकडनं हलवा. कारण एका तक्रारकर्त्याला इकडे दारूचा अड्डा बनवायचा होता आणि हे सर्वांना इकडे गावात माहिती आहे. अख्खं सावरवाड गाव आमच्या सोबत आहे. आम्ही सावरवाड ग्रामस्थ एकत्र येऊन आम्ही महाशिवरात्र साजरी केली. सगळ्यांचं आमचं हे श्रद्धेय स्थान आहे. ज्या शिवपिंडीवर छत्रपतींनी शपथ घेऊन आपले रक्त वाहून स्वराज्यासाठी स्वराज्य घडवला, अशा शिवतीर्थावर, अशा शिवपिंडीवर आज आघात होणार आहे. हा गुंड जो आहे ह्याच्या दबावाखाली येऊन का काही यंत्रणा काम करतात हे आम्हाला माहित नाही. घरात घुसून बिना कोणताही वॉरंट तपासणी केली गेली. अर्थातच तपासणीत काही सापडलं नाही. पण घरात आई, भगिनी आणि स्त्रिया असताना, आपले साधक असताना ते घरात गेले. त्यांचे अंतर्वस्त्र जे आहे बॅगेतून काढून एकदम निर्लज्जपणे सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आणि अर्थातच काही सापडलं नाही. पण त्यांच्यावरही दबाव कोण टाकते आहे याचा शोध घ्यायला हवा. मी माझ्या कवळाळू शेडमध्ये बसून पार्ट्या करत नाहीये. फक्त मी माझ्या इष्टदेवताला, महादेवाला इथे मी स्थापन केलेलं आहे, माझ्या शेडमध्ये ठेवलं आहे. जसं कोणी गणपतीची मूर्ती ठेवते आपल्या शेडमध्ये आणि तिकडे मी निशुल्क योगा शिकवतो. ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तर ह्याच्यावर कोणाला काय हरकत असावी? 35,000 लोक येऊन इकडे महाशिवरात्री हर हर महादेव बोलत साजरी केली. 5,000 लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. हे सनातन कार्य आम्ही 5 वर्षापासून करतोय आणि अख्ख्या गावाला आम्हाला अभिमान आहे. हे सनातन हिंदू विरोधी कोण आहेत हा माझा प्रश्न आहे. आजही एका हिंदूला, आजही एका सनातन्याला स्वतःचा इष्ट देवता महादेवाची पूजा करायला अधिकार नाही आहे का? ते पण स्वतःच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये. आता जन्मत मी आहे, मी डिसेबल आहे, मी अपंग आहे. त्यामुळे तुम्ही मला टॉर्चर करतात का येऊन? नको त्या गोष्टी बोलल्या जातात आणि अख्ख्या गावात आणि आजूबाजूच्या गावात खोट्या गोष्टी हा तक्रार करता. शिवलिंगाबद्दल बोलतोय, इतकंही ह्या स्तराला पडून बोललं जात आहे की प्रसादात हे थुकतात, ह्याच्यात घाणेरड्या गोष्टी घालतात. भस्माविषयी चुकीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. हे भस्म सगळ्या गावकऱ्यांनी येऊन, गावातल्या मुलांनी येऊन शेण्या जाळून शुद्ध विधिविधांनी हे बनवलं आहे. छत्रपतींच्या ह्या भूमीवर काय तुम्ही शिवपिंडी खंडित होताना, हलवताना आणि देव तुटताना तुम्हाला बघायचं आहे का? माझी विनंती आहे. मला निराधार वाटते. आमच्या गावाला आम्ही निराधार झालोय असं वाटते.
प्रत्येक हिंदू संघटनेकडून माझी अपेक्षा आहे का हे शिवतीर्थ तुम्ही वाचवायला पुढे याल. प्रत्येक हिंदू सनातनी हे शिवतीर्थ वाचवायला पुढे येईल. हे पवित्र स्थान वाचवण्यासाठी तुम्ही पुढे याल आणि आमच्याबरोबर असाल. आणि पालकमंत्र्यांना त्यांचे पाय धरून मी विनंती करतो आहे की आमची मदत करा. मी कोणताही बाहेरचा माणूस नाहीये. मी चंद्रशेखर राणे, अंगणेवाडी माझं गाव आहे. ह्या सिंधुदुर्गात माझ्या किती पिढ्या ज्या आहेत राहिल्या, शेवटचा श्वास इथे घेतला. जर सिंधुदुर्गाची ओळख महादेवाच्या नावाने आणि शंकराच्या नावाने होत असेल तर त्यात काय गुन्हा आहे? हिंदूंनी कुठे श्वासही घ्यायचा नाही का? मारण्याच्या धमक्या, नको नको त्या धमक्या, सगळे तपासणी करून झाल्या, काही सापडलं नाही. कंटिन्युअस हॅरेसमेंट होते. एका गुंडाच्या मागे लागून काही 3-4 डोकी ह्या देवस्थानाला खंडित करायची गोष्टी करतात. आज तुमचं रक्त खवळलं नाही तर ह्या स्वतंत्र भारतात तुम्ही एक नवीन औरंगजेब बघाल, याची तुम्ही खात्री ठेवा. आणि हे देवस्थान जे आहे आपल्या सर्वांचं आहे. फक्त एक शिवपिंडी मी माझ्या शेडमध्ये ठेवली तर इतका त्रास, आणि कोणाला दारूचं दुकान बांधायचं आहे त्यासाठी कोणालाही त्रास नाही. लोक आपल्या शेडमध्ये पार्टी करतात. मी माझ्या शेडमध्ये शिवपिंडी ठेवली आणि निशुल्क योग साधना शिकवतो. मला वाटते हाच माझा गुन्हा आहे. प्रत्येक सनातनी तुम्ही विचार करा, प्रत्येक हिंदू विचार करा आणि प्रत्येक सनातन संघटना तुम्ही पुढे या. कारण आज आपल्याला महादेवाची गरज आहे. हर हर महादेव.